नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या विभागातून अतिशय महत्त्वाची जनहितार्थ सर्वार्थ अति तत्काल अशी या ठिकाणी नोटीस किंवा एक परिपत्रक काढलेलं आहे. आणि हे परिपत्रक 3/7/2025 आपल्यापर्यंत थोडंसं उशिरा हे परिपत्रक आलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो, सॉरी बोलतो. परंतु ही बातमी किंवा ही अपडेट अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने माझ्या निराधार बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे, ही अपडेट पोहोचली पाहिजे या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांना प्रति केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारींना या ठिकाणी सूचित केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी विषय सुद्धा दिला आहे, केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत. आता केंद्र पुरस्कृत योजना कोणत्या, तर या ठिकाणी त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत. या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी निवृत्त वेतन योजना किंवा दिव्यांग निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्त वेतन योजना. या सर्व योजना राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्यांना अनुदान मिळतं. आता केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केलेलं आहे. म्हणजे यापूर्वी आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा होता किंवा घ्यावा यासाठी किंवा पुढील वर्षी तो सुरळीत पुढील महिन्यासाठी सुरळीत चालू राहावा यासाठी आपल्याला संबंधित विभागाकडे म्हणजे तहसील कार्यालय असेल तर या ठिकाणी आपल्याला हयातीचा दाखला सादर करायचा असतो. परंतु या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी अशी दिलेली आहे की आता हे जे प्रमाणपत्र आहे किंवा हे हयातीचा दाखला आहे, हा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याची गरज नाही. तर या ठिकाणी त्यांनी एक ॲप सुरू केलं आहे, बेनिफिशियर सत्यापन ॲप. हे ॲप आहे, हे ॲप केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, याला DLC असे म्हणतात, म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र. आता हे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जनरेट होणार असून ते प्रमाणपत्र NSAP पोर्टल म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं जे अधिकृत पोर्टल आहे, जे पेन्शन स्वरूपात ज्या योजना असतात त्या योजनांसाठी हयातीचा दाखला किंवा तो व्यक्ती जिवंत आहे आणि त्याला तो जो हप्ता येतो हा अविरत पुढे कंटिन्यू सुरू राहावा यासाठी एक ॲप आहे NSAP. तर या पोर्टलवरती ते ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं काहीच करायची गरज नाहीये. आणि यासाठी केंद्र शासनामार्फत 14 आणि 15 जुलै 2025 म्हणजे सोमवार आणि मंगळवारी या ठिकाणी हे जे काही नवीन ॲप सुरू केलेलं आहे, या ॲपची ट्रायल बेस होणार आहे. आणि या ठिकाणी त्याचा जो ॲप तयार केलेला आहे बेनिफिशियर सत्यापन ॲप, याचा आढावा घेण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना किंवा सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना सुद्धा केल्या आहेत. परंतु मित्रांनो, या ॲपचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती तो ॲप इन्स्टॉल करावा लागणार आहे. निस्ता प्ले स्टोअरवरती ॲप इन्स्टॉल करून होणार नाही, तर तुमच्याकडे मंत्रा मशीन, सिक्विजन मशीन म्हणजे थंब मशीन सुद्धा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जरी ही बातमी अतिशय आनंदाची असली तरी सुद्धा आपल्याकडे थंब मशीन नसणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी CSC सेंटर किंवा माई सेवा केंद्र, सायबर कॅफे यांची मदत घ्यावी लागणार आहे. फक्त एक आनंदाची बातमी अशी की आपल्याला हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये किंवा संबंधित विभागाकडे स्वतःला घेऊन जावं लागत होतं. आता ते घेऊन जाण्याची गरज नाहीये. आपल्याला जो माही सेवा केंद्र असेल किंवा विविध एजंट असतात किंवा काम करणारे जे वर्कर असतात ती लोक, माही सेवा केंद्र, सायबर कॅफे, CSC सेंटरवाले हे तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला त्या ठिकाणी तुमचं काढून देतील आणि तुम्हाला कुठेही ते घेऊन जायची गरज नाही. अशा पद्धतीने हे अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट तुमच्यासमोर आलेली आहे. आता 14 आणि 15 तारखेला यावरती ट्रायल होणार आहे आणि नंतर ते सर्वांसाठी खुलं करून देणार आहे. तर त्यावरती ज्यांच्याकडे थंब मशीन असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील तर ते कशा पद्धतीने काम करतं किंवा कशा पद्धतीने हयाती दाखला काढणार याबद्दल आपण वेगळी व्हिडिओ बनवणार. परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी एकच आहे की तुम्हाला आता इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही हयाती दाखला काढून तो पोर्टलवरती अपडेट करू शकता. अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट, महत्त्वाची बातमी असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, वृद्धापकाल योजना असेल, निवृत्त किंवा दिव्यांग बांधवांच्या योजना असेल, विधवा महिलांच्या योजना असेल, श्रावणबाल योजना लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.